कामनापूर्तीसाठी होळीचा सण खूप शक्तिशाली मानला जातो. म्हणूनच या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. होळीच्या पवित्र अग्नीत आपण आपल्या अडचणी, भीती आणि अपयश जाळून टाकतो आणि मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. मंडळी, होळीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी काही खास आणि शक्तिशाली उपाय तुम्हीही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला धन, नोकरी, लग्न, आरोग्य आणि कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय करावेत, कसे करावेत आणि कोणत्या वेळी करावेत, जेणेकरून तुमची मनोकामना लवकर पूर्ण होईल. तर पहिलाच उपाय आहे इच्छापूर्तीसाठी. होळीच्या अग्नीत आपण एक नारळ अर्पण करावा. पण हा नारळ अग्नीत अर्पण करण्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा, आपली मनोकामना सांगावी आणि नंतरच हा नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा. हा उपाय अगदी साधा, सोपा आहे आणि यामुळे हमखास मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं. शिवाय होळीच्या अग्नीत गूळ आणि तूप याने तयार केलेलं हवन जर आपण अर्पण केलं तर यामुळे सुद्धा आपल्याला शुभ फळ मिळतं. त्याचबरोबर मनातील खास इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण होळीच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी. हे उपाय अगदी साधे, सोपे आहे, इच्छापूर्तीचे उपाय आहेत आणि ते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करते. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कामात प्रगती हवी असेल तर आपण आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे विड्याच्या पानांचा. यासाठी काय करायचंय तर 7 विड्याची पानं घ्यायची आहे आणि होळीच्या ठिकाणी जाऊन पूजा करून त्या होळीला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे 7ही पानं होलिका दहनात अर्पण केल्यानंतर आपली मनोकामना सांगून प्रार्थना करायची आहे. हा अगदी साधा, सोपा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपही करू शकता. या उपायाने कुटुंबात सुखशांती तर येईलच, शिवाय कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास नक्कीच मदत मिळेल असं सांगितलं जातं. त्यानंतरचा तिसरा उपाय आरोग्यप्राप्तीसाठी तुम्ही करू शकता. आजारपण दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीत काळे मिरे, लोभान आणि तूप एकत्रित करून अर्पण करावं. यावेळी आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षे मातृतात या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. त्यानंतर होळीच्या अग्नीत आधी सांगितल्याप्रमाणे काळी मिरी, लोबान आणि तूप एकत्रित अर्पण करावे. हा सुद्धा अगदी साधा, सोपा उपाय आहे जो आरोग्य प्राप्तीसाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून होळीची राख घरी आणून ती मुख्य दरवाजाजवळ लावावी. याही व्यतिरिक्त जर तुमच्या घरामध्ये कोणी खूप दिवसापासून